पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत। या प्रकरणात मारेकऱ्यांनी कबुली दिली असून खुनासाठी वापरलेली पिस्तूल आरोपी कृष्णा आंदेकर यांनीच पुरवली असल्याचे उघड झाले आहे। गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याचा काही दिवसांपूर्वी गोळीबार करून खून करण्यात आला होता। या घटनेनंतर गुन्हे शाखेनं बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरसह एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। बंडू आंदेकरांचा मुलगा कृष्णा आंदेकर खुनानंतर फरार झाला होता, मात्र त्याने नंतर समर्थ पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होण्याचा निर्णय घेतला। तपासादरम्यान पोलिसांनी असा दावा केला आहे की कृष्णा आंदेकर हा संपूर्ण कट रचणाऱ्या आरोपी व मारेकऱ्यांमधील मुख्य दुवा आहे। त्यानेच खुनासाठी पिस्तूल पुरवल्याचं उघड झालं असून मारेकऱ्यांनीही याची कबुली दिली आहे। आता तपास यंत्रणा या शस्त्राचा पुरवठा नेमका कुठून झाला, फरार असताना कृष्णा कोणाच्या संपर्कात होता आणि त्या काळात पुरावे नष्ट करण्यात आले का याची चौकशी करत आहे। गुन्हे शाखेनं कृष्णा आंदेकरला अटक करून विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले। बचाव पक्षानं पिस्तूल आधीच जप्त केलं असून आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचा युक्तिवाद केला आहे आणि पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे। मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळत पोलिसांचाच युक्तिवाद मान्य करत कृष्णा आंदेकरला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला। या निर्णयामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तुमच्या भागातील खरी बातमी फक्त पुणे लोकवर आत्ताच फॉलो व सबस्क्राईब करा।